आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. रेडिओ लहरी ही जनतेची मालमत्ता असून जनतेच्या उत्थानासाठी त्याचा वापर झाला पाहिजे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचं राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त पुरस्कार वितरणाप्रसंगी प्रतिपादन. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील सोमनाथ देवस्थान इथे सोमनाथ सफारी पर्यटन गेटचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी आणि त्यानंतर उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे बाधितांना 5,000 रुपयांचं सानुग्रह मदत तसंच जीवनावश्यक वस्तूंची किट वितरित करण्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे निर्देश. आणि वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने चंद्रपूर तेलंगणाला जोडणारा राज्यमार्गावरील वाहतूक बंद. रेडिओ लहरी ही जनतेची मालमत्ता असून जनतेच्या उत्थानासाठी तिचा वापर झाला पाहिजे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय. राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रेडिओ हे माध्यम कानाकोपऱ्यात पोहोचलं असं सांगून ते म्हणाले की या माध्यमात व्यवसाय सुलभता असावी याकरता सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. जनभागीदारी आणि जनआंदोलन या विषयात कम्युनिटी रेडिओची भूमिका महत्वाची आहे असं ते म्हणाले. ठाकूर यांनी आज 8व्या आणि 9व्या राष्ट्रीय समुदाय रेडिओ पुरस्कारांचं वितरण केलं. या संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारतीय जनसंवाद संस्थेत करण्यात आलं. केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी या क्षेत्रातील व्यवसाय सुलभतेच्या दिशेने सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली. जिथे पूर्वी समुदाय रेडिओ केंद्र स्थापन करण्यासाठी परवाना घेणं ही वेळखाऊ आणि कंटाळवाणी प्रक्रिया होती. याला सुमारे 4 वर्ष लागत आणि त्यात 13 प्रक्रियांचा समावेश होता. आज त्या प्रक्रियांपर्यंत 8 पर्यंत कमी करण्यात आल्या असून 6 महिन्यात आता परवाना मिळू शकतो. प्रत्येक जिल्ह्यात एक समुदाय रेडिओ केंद्र असावं आणि पुढे त्याचा विस्तार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी झाला पाहिजे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन साकार करण्यासाठी भारत सरकार कार्यरत आहे असं ठाकूर म्हणाले. आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. वर्ष 1927 मध्ये आजच्याच दिवशी बॉम्बे स्टेशन या खासगी कंपनीनं इंडियन ब्रॉडकास्टिंग या नावानं पहिल्यांदा नभोवाणी प्रसारण केलं. 8 जून 1936 रोजी या कंपनीला ऑल इंडिया रेडिओ हे नाव देण्यात आलं. ऑगस्ट 1937 मध्ये केंद्रीय वृत्त प्रसारण संस्था अस्तित्वात आली. याच वर्षी रेडिओला दूरसंचार विभागाच्या अंतर्गत आणण्यात आलं. त्यानंतर 4 वर्षांनी हा विभाग माहिती आणि दूरसंचार विभागाच्या अंतर्गत आला. वर्ष 1956 मध्ये या सेवेला आकाशवाणी हे नाव देण्यात आलं. त्यानंतर हिंदी चित्रपट गीतं जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारी जाहिरात प्रसारण सेवा विविध भारतीची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली. 1927 पासून आकाशवाणी ही भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग राहिली असून बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला जागत श्रोत्यांना ज्ञान, माहिती आणि मनोरंजन देत आलेली आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आज मुंबईत 2ऱ्या फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या राज्य फेरीतील विजेत्यांचा सत्कार करतील. या कार्यक्रमात राज्यस्तरीय विजेत्यांना रोख पारितोषिकं आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये सुरू केलेल्या फिट इंडिया चळवळीचा एक भाग आहे. भारताला एका सुदृढ आणि निरोगी राष्ट्र बनवण्याचं उद्दिष्ट त्यामागे आहे. स्पर्धेची 2री आवृत्ती शालेय विद्यार्थ्यांना 3.25 कोटी रुपयांच्या रोख पारितोषिकांसह क्रीडा आणि सुदृढतेवरील देशातील सर्वात मोठी प्रश्नमंजुषा आहे. गेल्या वर्षी 29 ऑगस्टपासून ती सुरू झाली होती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 167व्या जयंतीनिमित्त आज लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांच्यासह संसद सदस्यांनी संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांना पुष्पांजली अर्पण केली. टिळकांच्या तैलचित्राचं अनावरण वर्ष 1956 मध्ये संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, विद्वान आणि शिक्षणतज्ञ म्हणून लोकमान्य टिळकांनी केलेल्या योगदानाची बिर्ला यांनी ट्विटरद्वारे प्रशंसा केली आणि भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवादाच्या संवर्धनात त्यांची भूमिका अधोरेखित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. लोकमान्य टिळकांचं धैर्य, त्यांनी दिलेला लढा आणि स्वातंत्र्य युद्धातील त्यांचं समर्पण हे देशवासियांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलंय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सोमनाथ सफारी गेटच्या माध्यमातून पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या गेटच्या निमित्तानं तरुणांसाठी रोजगाराचं एक नवं दालन खुलं झालंय असं प्रतिपादन राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केलं. मूल तालुक्यातील सोमनाथ देवस्थान इथे सोमनाथ सफारी पर्यटन गेटचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सोमनाथ ताडोबा सफारी गेटचा शुभारंभ करण्यात आला. पावसामुळे ताडोबा येथील
येथील कोअरमध्ये प्रवेश बंदी असते, मात्र बफरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत जिथे वनराई दिसून येत नाही, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वनांच्या बाबतीत भाग्यशाली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 25 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे. वंदे मातरम 1926 यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये अवैध वृक्षतोड, अवैध शिकार तसंच कामचुकार अधिकाऱ्यांच्या बाबतीत तक्रार दाखल करता येईल, असंही मुनगंटीवार म्हणाले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 20 लाख रुपयांची मदत दिली जात होती. या रकमेत वाढ करून आता 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात येतोय, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास 5 लाख रुपयांची मदत, तर खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्यास 1,25,000 रुपयांची मदत केली जायची. आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व्यक्तीस कोणत्याही खासगी दवाखान्यात उपचारासाठी 5 लाखांपर्यंतची मदत देण्यात येते, असंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी आणि त्यानंतर पूरस्थितीमुळे बाधितांना ताबडतोब धान्य वितरण, 5,000 रुपयांची सानुग्रह मदत तसंच जीवनावश्यक वस्तूंची किट वितरित करा, अशा सूचना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार यांच्या समवेत त्यांनी नैसर्गिक आपत्तीविषयक आढावा घेतला. शेतीत पीक नुकसान आणि शेतजमिनीचं नुकसान अशी विभागणी करून त्याचा सविस्तर अहवाल वेगवेगळा द्यावा. शिवाय पुरात ज्यांचे शासकीय कागदपत्र भिजलेत त्यांना अडचणी येऊ न देता सर्वांना सरसकट मदत मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने पक्षपात न करता सर्वेक्षण करण्याच्या सूचना देखील अनिल पाटील यांनी प्रशासनाला केल्या आहेत. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही तासात नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र यवतमाळ आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे अप्पर वर्धा आणि गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वर्धा नदीला पूर आलाय. वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने चंद्रपूर आणि तेलंगणाला जोडणारा राज्य महामार्गावरील वाहतूक काल रात्रीपासून बंद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील बल्लारपूर, विसापूर, लाठी, विरूर, हडस्ती, चारवट आणि कोरपना तालुक्यातील भोयगाव, धानोरा, कोडशी, पिंपरी, वनसडी, अंतरगाव, पारडी, खातेरा हे मार्गही बंद झालेत. तर नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. कोरपना तालुक्यातील कोडशी इथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अजय लटारी विधाते हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून त्यांचा वर्धा नदीच्या पात्रामध्ये एनडीआरएफचं पथक शोध घेत आहे. वाशिम जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामाला फटका बसलाय. जोरदार पावसामुळे अनेकांना पेरण्याच करता आलेल्या नाहीत. ज्यांनी पेरण्या केल्या त्यांचं बियाणं प्रचंड पावसामुळे दडपलं किंवा अतिपावसामुळे बियाणं मातीसोबत वाहून गेलंय. अतिपावसाचा तुरीला देखील फटका बसलाय. अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या किराणा आणि धान्याचा घाऊक बाजार राष्ट्रीय महामार्गावर हलवण्यात आलाय. या बाजारात एकूण 250 पेक्षा जास्त दुकानं असून यातल्या सुमारे 150 दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. यामध्ये तब्बल 10 ते 12 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यापारी आणि प्रशासनानं वर्तवलाय. अतिवृष्टीमुळे चंद्रपूर शहरातील वस्त्यांमध्ये तसंच नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणी शिरतं. यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. याशिवाय जीवितहानी होऊन सार्वजनिक मालमत्तांचंही मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करा, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नियोजन भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीत बघ्यांची गर्दी आणि त्यामुळे बचाव कार्यात येत असलेला अडथळा लक्षात घेता इरशाळवाडीत 144 कलम लागू करण्यात आलं असून बचाव पथकाखेरीज इतरांना वर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय. दुर्घटना घडून आज 4 दिवस झाले असतानाही बचाव कार्य सुरू आहे. मात्र जोराचा पाऊस, प्रचंड धुकं, सोसाट्याचा वारा आणि दुर्गंधी यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. अशा स्थितीतही एनडीआरएफ आणि स्थानिक पथकं मिळून इरशाळवाडीत 300 पेक्षा जास्त लोक बचाव कार्यात गुंतले आहेत. आज आणखी 2 मृतदेह सापडल्याने मृतांचा एकूण आकडा 29 झालाय. मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून निवडणुकीत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याकरता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर आधारित दोन्ही राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नागपुरात झाली. सीमावर्ती भागात विशेष दक्षता घेण्याचं या बैठकीत ठरलंय.
अहेरी येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयामुळे न्यायदान प्रक्रिया आदिवासींच्या दारात आली असून भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांनुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणं आवश्यक आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केलं. ते काल गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी इथल्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यामुळे अहेरी, सिरोंचा, भामरागड आणि एटापल्ली या तालुक्यातील लोकांना फायदा होणार आहे असं ते म्हणाले. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रेडिओ लहरी ही जनतेची मालमत्ता असून जनतेच्या उत्थानासाठी त्याचा वापर झाला पाहिजे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचं राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त पुरस्कार वितरणाप्रसंगी प्रतिपादन. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील सोमनाथ देवस्थान इथे सोमनाथ सफारी पर्यटन गेटचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी आणि त्यानंतर पूरस्थितीमुळे बाधितांना 5,000 रुपयांची सानुग्रह मदत तसंच जीवनावश्यक वस्तूंची किट वितरित करण्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे निर्देश. आणि वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने चंद्रपूर तेलंगणाला जोडणाऱ्या राज्य महामार्गावरील वाहतूक बंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.